नेहमीप्रमाणे एक कॉलेज भरलं होतं। सगळे विद्यार्थी, सगळे काही तरुण तरुणी त्या कॉलेजच्या परिसरामध्ये येत होते आणि कॉलेजला सुरुवात सुद्धा झाली होती। पण अचानकच त्या ठिकाणी काही जमाव जमू लागला। त्यामध्ये जे तरुण आहेत, तरुणी आहेत, यांचा सुद्धा मोठा सहभाग होता आणि त्या कॉलेजच्या त्या कॅम्पसच्या आवारामध्ये जोरजोर घोषणा देऊ लागले, कॉलेज बंद करण्याचं आव्हान करू लागले आणि एक जो आरोपी आहे त्यांना अटक करा, त्यांना अटक करा अशी मागणी सुद्धा ते जो जमाव आहे त्या ठिकाणी करत होता। आणि या संपूर्ण घटनेमुळे तो कॉलेज बंद करावं लागलं आणि त्या ठिकाणी मोठा पोलीस फाटा सुद्धा बोलवण्यात आला होता। कारण की त्या ठिकाणी घडलं होतं एक धक्कादायक प्रकरण, धक्कादायक कृत्य। नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली ही घटना, हे आपण अगदी सविस्तरपणे जाणून घेणार आहोत। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच सबस्क्राइब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। आता ही जी संपूर्ण घटना आहे ती आहे उत्तर प्रदेशमधील वाराणसी येथील एक कॉलेज आहे आणि त्या कॉलेजचं नाव आहे IIT BUH कॅम्पस। BUH कॅम्पसमध्ये घडलेलं संपूर्ण प्रकार आहे, घडलेलं संपूर्ण कृत्य आहे। याच कॅम्पसच्या परिसरामध्ये दररोजच्या प्रमाणे कॉलेज चालू झालं होतं। विद्यार्थी विद्यार्थिनी, तरुण तरुणी रोजच्या रूटीन प्रमाणे कॉलेजमध्ये येऊ लागले होते आणि अचानकच त्या ठिकाणी काही जमाव जमू लागला आणि त्या जमावामध्ये तरुण तरुणी मोठ्या संख्येने होत्या। त्यांनी घोषणाबाजी सुद्धा सुरू केली होती कॉलेजच्या विरोधात, प्रशासनाच्या विरोधात। सांगितलं होतं की न्याय द्या, न्याय द्या, या तरुणीला न्याय द्या, बंद करा, बंद करा, कॉलेज बंद करा, अशा घोषणा त्या ठिकाणी देत होते। जेव्हा लोकांना समजत नव्हतं की काय घडलंय, कसं घडलंय, घटनास्थळी पोलीस सुद्धा आले आणि त्या ठिकाणी आल्यानंतर त्या जे जमाव आहे त्यांना विचारू लागले की तुम्ही नेमकं आंदोलन का करताय, तुमच्या मागण्या तरी नेमक्या काय आहेत। तेव्हा त्या आंदोलकापैकी जो लीड करत होता, सगळ्यांना गाईड करत होता, त्यानं सांगितलं की या कॅम्पसमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला, एक धक्कादायक कृत्य घडलं। काय घडलं होतं त्या दिवशी, तर एक तरुणी तिच्या कॅम्पसमध्ये सायंकाळी तिच्या मित्राबरोबर फिरत होती। आता मित्राबरोबर फिरत असताना फिरत एका वेगळ्या ठिकाणी गेली आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर त्या ठिकाणी अजून 3 तरुण आले आणि त्या 3 तरुणांनी या दोघाही जोडप्याला बेदम मारहाण करणं चालू केली। म्हणजे जो त्या तरुणीसोबत तरुण होता त्याला बेदम मारहाण चालू केली। तर ती जी तरुणी आहे तिला एकटीला पकडलं आणि तिचे कपडे काढायला सांगितले। तिचे कपडे सुद्धा काढले आणि त्यापैकी एक जण तिच्या विविध ठिकाणी पप्पी घेत होता, तिला किस करत होता, तिला नको तिथं टच सुद्धा करत होता। मग हे सगळं करत असताना कशीबशीची तरुणी त्या ठिकाणाहून पळाली आणि तिच्या मागं हे 3 जण ही गाडी घेऊन, बुलेट घेऊन तिच्या मागं लागले। मग ती आरडत वरडत सायंकाळच्या ठिकाणी परिसरामध्ये फिरत होती। लोक फक्त परिसरातले बघत होते, तरुण तरुणी बघत होते, पण ते जे गुंड प्रवृत्तीचे 3 जण होते यांना पाहून कोणीही मध्ये येत नव्हतं। मग ती तरुणी त्याच अवस्थेमध्ये त्या ठिकाणी राहणारे एक प्रोफेसर होते आणि त्या प्रोफेसरच्या घरामध्ये रूममध्ये शिरली, दार वाजवलं आणि त्याच ठिकाणी लपून राहिली। आता हे जे 3 गुंड आहेत यांना समजलं की ही तरुणी प्रोफेसरच्या घरामध्ये लपली आहे, प्रोफेसरच्या घरामध्ये गेली आहे। मग ते सगळं बघून हे गुंड सुद्धा त्या ठिकाणी दबा धरून बसले, लपून बसले। मग त्या प्रोफेसरनं त्या तरुणीला घडलेला संपूर्ण प्रकार विचारला। तेव्हा त्या प्रोफेसरनं सांगितलं ठीक आहे, काही काळजी करू नको, आपण त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करू। तसं त्यांनी कॉलेजला सुद्धा सांगितलं, कॉलेजचे जे वरिष्ठ आहेत त्यांना सुद्धा सांगितलं, पण यामध्ये कॉलेजची बदनामी होईल, कॉलेजचं नाव समोर येईल, म्हणून त्यांनी ही संपूर्ण घटना तिथल्या तिथं मिटवायचं ठरवलं। पण काही वेळ निघून गेल्यानंतर त्या तरुणीला ज्या ठिकाणी ती राहत होती त्या ठिकाणी न्यू गर्ल्स हॉस्टेल होतं आणि त्याच हॉस्टेलमध्ये ती तरुणी राहायची। मग ते 3 जण तिथून गेलेत याची खात्री पटल्यानंतर त्या तरुणीला तिच्या हॉस्टेलवर, न्यू गर्ल्स हॉस्टेलवर पाठवण्यात आलं आणि त्या ठिकाणी पाठवल्यानंतर पुन्हा एकदा त्या बुलेटचा आवाज त्या हॉस्टेलच्या परिसरामध्ये ऐकू येत होता आणि ते पुन्हा एकदा तिच्यासोबत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करत होते। अशी भीती त्या तरुणीला तिच्या मनामध्ये वाटत होती। ती मोठ्या प्रमाणात घाबरली होती आणि घाबरल्यानंतर तिच्यासोबत ज्या तरुणी आहेत, इतर तरुणी आहेत, त्यांना घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला
आणि प्रकार सांगितल्यामुळं परिसरामध्ये खळबळ माजली आणि दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणी जे तरुण आहेत तरुणी आहेत यांनी त्या कॉलेजच्या परिसरामध्ये कॅम्पसमध्ये निदर्शनंसुद्धा चालू केली कॉलेजच्या विरोधात, प्रशासनाच्या विरोधात, आणि लवकरात लवकर ते जे आरोपी आहेत त्यांना ताब्यात घ्यावं अशी मागणीसुद्धा त्या युवक युवतींच्या वतीने करण्यात आली. आता पोलिसांनी सुद्धा या संपूर्ण घटनेची गांभीर्यानं दखल घेतली आहे आणि ते जे 3 आरोपी आहेत त्यांचा सुद्धा पोलीस तपास करत आहेत, पण ते 3ही आरोपी सध्या फरार असल्याचं सुद्धा सांगितलं जात आहे. पण जर आपण पाहिलं तर कॉलेजमध्ये, महाविद्यालयामध्ये आणि एवढ्या मोठ्या कॉलेजमध्ये अशा पद्धतीच्या घटना जर घडत असतील तर मग तरुणींनी, मुलींनी राहायचं तरी कुठं आणि त्या नेमक्या सुरक्षित तरी कुठे आहेत असा देखील प्रश्न आपल्याला या संपूर्ण घटनेवरून पडू लागतो. एकंदरीत या संपूर्ण प्रकरणावर आणि अशा घडणाऱ्या घटनांवर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.